हॅलो, तर इथे रुपेश चिकन पकोडा बनवत आहे. तर त्याने थोडंफार मसाला ॲड केला आहे. तर त्याला विचारू काय काय टाकलंय. काय काय टाकले रुपेश? ब्लॅक पेपर, लाल मिरची आणि अद्रक लसूण पेस्ट. ठीक आहे. आणि अजून काही बाकी आहे टाकायचं. तर हा आहे चिकन मसाला आणि आहे लिंबू. हा, लिंबू पण टाकले. थोडासा चिकन मसाला टाकूया. हा आहे फूड कलर. आरामात. अरे वा. हा 2-3 ड्रॉप्स टाक. पडतच राहील. ठीक आहे, बस. मीठ बाकी आहे का? आता आपण कॉर्नफ्लोअर ॲड करतोय. ठीक आहे. हो, बस. अजून घे थोडं. ठीक आहे. ठीक आहे. आणि आता सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट एग. आणखी काय टाकायचं? मीठ नाही बाकी आहे. अशा प्रकारे आपला हा कॉर्नफ्लोअर थोडं कमी वाटतंय, त्यामुळे अजून ॲड करतोय आम्ही. काय आहे हे? चिली सॉस. रेड चिली सॉस. हा ऑप्शनल आहे. तुम्हाला टाकायचं असेल तर टाका, नाहीतर नाही टाकलं तरी चालेल. त्यानंतर हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं. लागलंच त्याला. ॲक्च्युली रुपेशच्या हाताला लागलंय, सो पुढे मी कंटिन्यू करते. तर हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया. परवाच्या दिवशी लागलंय, तरी मला एवढं करायला लावलं ना. आणि ह्याला आपण ॲटलिस्ट 20 ते 25 मिनिट तरी मॅरिनेट करायला ठेवू. ओके. तर इथे 30 मिनिट झाले आहे. तर आता आपण हे फ्राय करून घेऊया. आणि इथे मी तेल पण गरम करायला ठेवलं आहे. तर हे आपण चांगल्या प्रकारे तळून घेऊया. हे बघा, असा रंग येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे. बघा, तर हे आपले झाले चिकन पकोडे. आणि हे आता मी उरलेले तळून घेते आणि नंतर मी रुपेशला टेस्टसाठी देणार. तर इथे आपले सगळे चिकन पकोडे तळून झाले. एवढे झाले. आता आम्ही छान गरमागरम खातो. मस्त. बसला गरम आहे. आणि आमचा सिंबू ऑलरेडी जेवलाय. आणि इथे आमच्यासाठी बनली आहे छान अशी बिर्याणी. इथे रूपसाठी पण मी चिकन राईस बनवला आहे आणि हे चिकन पकोडे. तर हा आहे आमचा आजचा मेन्यू. तर मी पण आता जेवण करते. बाय.